अमर मराठे गोलंदाजीसाठी दाखल झाला। गोलंदाज आपण पाहिलं तर अतुल भालेकर कॅप्टन 26 मॅच एडिशन जाऊयात। दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। विधी लिखित एक्स्ट्रा खेळाडू मॅच एडिशन थँक्यू। येस 12 खेळाडू आहेत। मॅच लगेच सुरुवात करा। मगाशी उल्लेख केला तसा 11:20 पहिला चेंडू मैदानामध्ये मॅचला होते सुरुवात। पहिला चेंडू पडला थोडासा आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा जास्त बाउन्स झाला। चेंडू जास्त उसळी घेऊन गेला कारण की फलंदाजाला खेळण्यासाठी बरीचशी अडचण जरूर होती। इथे फलंदाजाला खेळण्यासाठी कुठलाही चान्स नव्हता आणि व्हाईट बॉल जरूर दिला गेला एक्स्ट्रा धाव। कॅप्टन 26 अतुल भालेकरला सध्या आपण पाहतोय गोलंदाजीसाठी। किरण सर ओहो शॉर्ट आर्म पूल फटका चांगला खेळून काढला। अगदी आपण पाहिलं तर खेळाडू आहे मिड विकेटला, कॅच घेतली जाते, कॅच पकडलीही जाते आणि विकेटचंही पतन होतंय। बॅटिंग करत असताना फलंदाज सचिन याला माघारी जावं लागतंय। एक मोठी विकेट सध्या मात्र माघारी जाते। फलंदाज आपण पाहिलं तर बॅक टू डगआउट आणि सचिनला मात्र माघारी जावं लागतंय। नवीन फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं। प्रवीण तात्या प्रवीण फणसे दाखल झाल्या मैदानामध्ये आणि बरीचशी जरूर अपेक्षा आहे प्रवीण फणसे कडून। बऱ्याचशा खेळाडू आपण पाहिले तर जरूर अपेक्षा करतात की प्रवीण फणसे कधी या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये आपले हात खोलेल, कधी प्रवीण फणसे आम्हाला पहिल्यासारखा बघायला दिसेल आणि अतुल भालेकरच्या समोर कशा पद्धतीने खेळ केला जातोय। कारण की अतुल भालेकरचे येणारे वेगवान चेंडू, त्याचे येणारे हाफ ट्रॅकर, त्याचे येणारे स्लोअर वन या सर्व गोष्टींसाठी तोही तयार आहे का? अगदी ओहो व्हॉट अ बॉल हीच गती आणि याच गतीच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो जी अगदी आपण पाहिलं तर वेगानं येते। अप्रतिम गोलंदाजी सध्या अतुल भालेकर कॅप्टन 26 गोलंदाजी करतोय। कारण की या गोलंदाजीचा अँगल आपण पाहिलं तर कुणाल बात्रे ज्या पद्धतीने साइड अप अँगल सध्या मात्र टाकतो, अगदी साइड अप अँगल एक लसित मलिंगा टाइप आपण पाहिलं तर गोलंदाजीची ऍक्शन जरूर आहे। हलक्या हाताने फक्त कट करण्याचा प्रयत्न। डिक्लेअर मध्ये आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर जाते। तब्बल आपण पाहिलं तर धाव संख्या 2 आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे। 3 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे। टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 2 आकड्यावरती सध्या तुमच्या माहितीसाठी मॅच खेळली जाते। सेलिब्रेशन आणि विधी लिखित या 2 संघांमध्ये सध्या मात्र मॅच खेळली जाते। ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी नो बॉलचा इशारा, आवाज घुमला मैदानामध्ये मेन अंपायरचा। की ज्या पद्धतीने नो बॉल दिला गेला मेन अंपायर कडून संपूर्ण मैदानामध्ये आवाज घुमघुमला गेला। तर नो +1 आताच्या 2 धावा, नो +1 तब्बल 2 धावा। टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। 4 धाव संख्या। अगदी स्कोरर आमच्या सोबत जोडला अभिसनस म्हणजे किरण फणसे सध्या आपण पाहिलं त्याचा मीटर चालू आहे, थोडासा आराम करतोय आणि अगदी आपण पाहिलं तर अभि आमच्या सोबत जोडला गेला ज स्कोररच्या भूमिकेमध्ये। ओहो पुढे खेळण्याचा प्रयत्न, वाट बॉल अप्रतिम विकेट कीपिंग, चेंडू पकडला लगेच फेकला। याला चतुर्थ बोलतात, याला चालाकी बोलतात, याला हुशारी बोलतात, याला अगदी आपण पाहिलं तर क्लेव बोलतात। ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू। 4 चेंडूचा 4 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात आणि तब्बल चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर 4 हाताळले गेलेत। तुटुगो बॅटीच्या अगदी टॉप एजला। तदनंतर आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते। या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर बॅटच्या साह्याने गेलेले एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या अगदी आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। एक शेवटचा चेंडू आता मात्र फक्त बाकी आहे। खेळाडूंना जरूर आता थोडा स्पीडअप घ्यावा लागेल कारण की सध्या टायमिंग पाहिलं तर बरोबर 11:23 झालेली आहेत आणि बरोबर 3 मिनिटं घेतलीत आणि ही ओव्हर संपवायला मी म्हणेल की बरोबर 3 मिनिटं आतापर्यंत वापरली गेली आहेत।
वड बॉल कट करण्याचा प्रयत्न कट अगदी बॅटीची लिडिंग एज अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 1चा खेळ मात्र संपला गेला. यानंतर मॅच आहे, खेळाडूंना विनंती करेल. येस, याच्यानंतर देखील मॅच आहे. टीमची टोटल पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर अगदी 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचले. 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. ओहो हो, प्रतिम फटका व्ही शेप मध्ये, जिथे आपण पाहिलं तर अगदी वेगानं निघून जातोय. 4 धावेसाठी गोलंदाजीसाठी दाखल झाला. गोलंदाज आपण पाहिलं तर गणेश धनावडे आणि अगदी पहिल्या चेंडूवरती स्वागत केले गणेश धनावडेचं चौकारानं. टीमची टोटल आपण पाहिली तर अद्याप मात्र जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो एनडी कन्स्ट्रक्शनचे सर्वा अर्थातच नामदेवजी सनस साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. आदरणीय नामदेवजी सनस साहेब आपण उपस्थित राहिलात या सोहळ्यासाठी आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. एनडी कन्स्ट्रक्शन आणि एनडी कन्स्ट्रक्शनचे सर्वा सन्माननीय नामदेवजी सनस साहेब आपलं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं, विराजमान होऊन या व्यासपीठावर मॅचचा आनंद जरूर घ्यावा. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाते. 12 धाव संख्या 1 to 12. 12 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. आमचे सन्माननीय आदरणीय शहाजी शिंदे साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम शहाजी शिंदे साहेब. त्याचबरोबर एनडी कन्स्ट्रक्शनचे नामदेवजी सदस्य साहेब या संपूर्ण मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. विकी उसगावकर साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सुरेख फटका डीप बॅकवर्ड स्पेल एक रिजनला निघून जाईल. अगदी धावा आपण पाहिलं तर या चेंडूवरती भेटतात तब्बल 6 आणि अगदी आपण पाहिलं तर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 20 धाव संख्या. चेक केला जातो भीमा राईट. ओके, सध्या थर्ड अंपायर असतील बीजी. चेंडू आपण पाहिलं तर अगदी चेक केला जातोय की हा चेंडू आहे का. अगदी चेंडू डीप होतोय. लीगल बॉल, फेअर डिलिव्हरी जरूर आहे. चेंडू थोडासा जरूर डीप जास्त झाला मी म्हणेल डीप. आणि अशा वेळी आपण पहिल्या संघाची धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती 20. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि सध्या 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी डिक्लेअर मध्ये आपण पाहिलं तर चेंडू जरूर जातोय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ इथे मात्र जरूर आपण पाहिलं तर संपुष्टात आला. संघाची धावसंख्या 21. 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 20 या धावसंख्येवरती जरूर जाऊन पोहोचते. 20 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 2 च्या अखेरीस आपण पाहिले तर ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली. आज या व्यासपीठावरती आपण पाहिले तर आमची संपूर्ण मान्यवर एनडी कन्स्ट्रक्शनचे सर्व नामदेवजी सनस साहेब असतील, आमचे शहाजी शिंदे साहेब असतील आणि विकीभाई उसगावकर साहेब असतील. हे संपूर्ण मान्यवर आज आपण पाहिलं तर घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 या सोहळ्यासाठी अगदी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिले आहेत. संपूर्ण मान्यवरांचं आम्ही मनापासून एक स्वागत करतो. सध्या बाज सेलिब्रेशन विपक्ष विधी लिखित अशा 2 टीम सध्या आपण पाहिले तर एकमेकांसमोर बरोबर 8 मिनिटं झालेली आहेत मित्रांनो. म्हणजे प्रत्येक ओव्हरला तुम्ही 4-4 मिनिटं घेतलेली आहेत. मी विनंती करेल याच वेगानं तुम्ही इनिंगचा खेळही संपवायचा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जाऊयात. अजय दाखल झाला. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅदर के वॉर्ड थ्रो यार अतुल भालेकर. ज्या पद 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155
ज्या पद्धतीने चेंडू हाताळला बॅकफुटला गेला तदनंतर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट या नॉन स्ट्राईक एक्सटेंड वरती आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी फलंदाजाला मात्र माघारी जावं लागलं. अगदी 20 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली. 20 एक चांगली विकेट यावेळी मात्र जरूर भेटली आहे. अभिषेक गोळे संघाचा महत्वाचा बॅटर, संघाचा लीडिंग ऑफ द फ्रंट आणि संघाचा एक महत्वाचा हुकमी ट्रम्प कार्ड सध्या मात्र मैदानामध्ये दाखल होतोय अभिषेक गोळे. यावर देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल. एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 सध्या आपण पाहिलं तर अगदी सेलिब्रेशन विपक्ष विधी लिखित अशी मॅच सध्या मात्र खेळली जाते. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आणि अगदी अपील जरूर उचलली. अप्रतिम वेगवान चेंडू हाताळला. गोलंदाजी करत असताना अजयला पाहतोय. अजयकडे वेग आहे, अचूकता आणि याच अचूकतेवरती आतापर्यंत भल्या भल्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारा अजय फिरकीचा जादूगर. वड बॉल बाहेर ठेवला, त्या चेंडूला उचलला, फेकून दिला, सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. अप्रतिम फटका सीमा पार येतोय. षटकार वॉड स्ट्रोक. बॅटिंग करत असताना अगदी बॅटच्या समोर तदनंतर बॅट अगदी सरळ बॅटीनं उचलून फेकून दिला लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर. तब्बल 4 चेंडूचा खेळ अद्याप मात्र जरूर झाला आणि संघाची धाव संख्या अगदी 27 या आकड्यावरती मात्र जरूर जाऊन पोहोचली आहे. 27 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. ओहो हो वॉट बॉल अपील मात्र उचलले. तोपर्यंत एक चिकी धाव, चोरीची धाव कंप्लीट केली आहे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली आहे. अप्रतिम मॅच सध्या मात्र एका बाजूला सेलिब्रेशन टीम तर दुसऱ्या बाजूला विधी लिखित संघ. 1 टू गो. अजयची गोलंदाजी ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. प्रत्येक ओव्हरला तब्बल 4 मिनिटं आतापर्यंत घेतली गेली आहे आणि या 11:20 चालू झालेला खेळ आता 11:31 मात्र जरूर झाली आहे आणि ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर बरोबर तिसरी मात्र समाप्त होण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. ओहो सुरेख फटका उचलला, क्रॉस बॅटेड, दे धक्का, हा घे छक्का, निघून जातोय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 चा हाय अँड हँडसम षटकार. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अभिषेक गोळेच्या बॅट मधून आपण पाहिलं तर हा षटकार येतोय. संघाची धाव संख्या या षटकारानं मात्र जरूर जाऊन पोहोचली आहे अर्थातच 34 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्या टीम. 34 धाव संख्या 34. अप्रतिम बॅटिंग अभिषेक गोळे. ज्या खेळाडूला जावली टेनिस क्रिकेटचा बकासूर या नावानं खऱ्या अर्थानं ओळखलं गेलं आणि तोच जावली टेनिस क्रिकेटचा बकासूर सध्या मात्र मैदानामध्ये अप्रतिम खेळ करतोय. जावलीचा बकासूर आज मैदानामध्ये आग मात्र जरूर लावतोय. 34 धाव संख्या. सूर्यकांत अनुभव आणखीन एक मैदानामध्ये मात्र दाखल झालाय. ओहो सुरेख फटका, मिड विकेट रिजन, अगदी गॅप कव्हर केलाय. 4 धावेसाठी येतोय चौकार. पहिला चेंडू सूर्यकांतला मात्र स्वागत केलं जात आहे. बॅटिंग करत असताना क्रॉस बॅटेड अमरच्या बॅट मधून हा चौकार आला. अमर मराठे एका बाजूला 32 श्रेयाचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी जावलीचा बकासूर. एका बाजूला मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सूर्यकांत. यावेळी बॅटीच्या टॉप एजला कॉल दिला, कॅचचा, फसवलं जात आपल्या फिरकीच्या जादूमध्ये. मिस्टर सूर्यकांतनं फसवलं अमर मराठेला. चले जावचा इशारा केला जातोय. वॉड बॅच. एखाद्या चेंडूवरती फलंदाज अमर मराठे षटकार लगावतो काय आणि त्यानंतर चेंडूवरती सूर्यकांत आपल्या फिरकीच्या जादूमध्ये अमरला पूर्ण फसवतोय काय. आणि असाच खेळ आतापर्यंत बघायला भेटला. एक तेरी एक मेरी. अजूनही तब्बल आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ ओव्हर क्रमांक 4 मध्ये बाकी जरूर आहेत. 4
चला बॅट्समन या लगेच मैदानामध्ये प्लीज, थोडंसं स्पीडअप घ्या. रुपेश भाऊके नवीन बॅट्समन मात्र मैदानामध्ये आता दाखल झाला. तब्बल 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 4 सध्या मात्र प्रगतीपथावरती. रुपेश भाऊके पहिला चेंडू लॉफ्ट केला. खेळाडू आहे, कॅच साठी जाईल का? कॅच हातामध्ये नाही आहे. चेंडू अगदी पायावरती आदळला, मात्र एकाच धावेती समाधान मानलं जात आहे. एक चांगली मॅच मात्र बघायला भेटली. 29 धावसंख्या 29, 29 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सध्या सजली गेली आहे. 39 39. ओहो, नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा आवाज घुमघुमला मैदानामध्ये. व्हॉट अ कॉल यार, व्हॉट अ अंपायरिंग, गुड अंपायरिंग. नो +1. तब्बल 2 धावा आत्ताच्या मात्र जरूर ऍड होतात आणि संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र टीमची टोटल 41. फ्री हिटचा चेंडू. खाओ पिओ बिल मत चुकाव. बॅकफुटला शॉट ऑन पोल मिड विकेट रिजन मध्ये. पंचांचा अगदी आकाशाकडे दोन्ही हात निघून जातोय आणि बॅटिंग करत असताना प्रेक्षकांच्या भेटीला गेलेला चेंडू मात्र खेळाडू अगदी प्रेक्षक बनून बघत राहिला. या षटकारानं संघाच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी आली आहे आणि संघाची धावसंख्या 47. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल, अगदी गरकन फिरवलं गोलंदाजानं. सूर्यकांतनं स्वतःतील अगदी चांगला चेंडू बाहेर काढला आणि फलंदाजाला थोडंसं आपण पाहिलं चकित केलं. 47 धावसंख्या, 5 चेंडूचा खेळ, 1 टू गो. एक चांगली बॅच सध्या रंगली गेली आहे. यावेळी देखील उचलला, अगदी चेंडू जाईल न्यू बॉम्बे सिटी स्कूल मध्ये. जा आणि चेंडू घेऊन या असा मात्र जरूर सांगतोय फलंदाज. वॉट अ स्ट्रोक, निघून गेला आणि या षटकारानं संघाची धावसंख्या 50 पार. 53 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 50 पार 53 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे आणि ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. 53-53. शेवटचं षटक या मार्गस्थ होईल. टॉस जिंकला टीम आपण पाहिलं तर विधी लिखित संघानं आणि आम्ही गोलंदाजी करू हे त्यांनी कळवलं आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण केलं सेलिब्रेशन टीमला आणि सेलिब्रेशन टीम आता करते सेलिब्रेशन या मैदानामध्ये. अगदी 50च्या पुढे 53 धावसंख्येबद्दल जाऊन पोहोचला. गोलंदाजीसाठी दाखल झाला अर्जुन. यावेळी देखील पहिला चेंडू आपण पाहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जाईल का? थ्रो तर केला जातोय, बॅटर होईल आउट. फलंदाज बॅक टू डग आउट आणि अखेरी स्ट्राइक जरूर भेटली आपण पाहिलं तर. रुपेश भाऊके माघारी जरूर जाईल. दाखल झाला मैदानामध्ये फलंदाज आपण पाहिलं तर विश्वास. आतापर्यंत आपण पाहिलं तर अजिंक्य गोळेने ज्या पद्धतीने बॅटिंग केली या मैदानामध्ये अभिषेक गोळेला आणि सध्या आपण पाहिलं तर ज्या अभिषेक गोळेला स्ट्राइक हवी होती तब्बल 3 चेंडू 3 षटकार आले. तर शरद कोंढाकर यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा असेल कॅश प्राइज. हो बॅटीच्या अगदी टॉपला डिक्लेअर मध्ये 1 धाव. वॉट अ मॅच. आणि आता त्यांनी सांगितले तब्बल 3 चेंडू 3 आले की 2222. हे प्राइज आता वाढत चालल्या. वॉट अ मॅच यार. एका बाजूला पैसे लावल्याशिवाय पैसा वसूल मॅच होत नाही असं म्हटलं जातं, तर शरद कोंढाकर दुसऱ्या बाजूला पैसे लावतोय. ओ यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि तब्बल आपण पाहिलं तर जर 2 हॅट्रिक षटकार येतोय तर सन्माननीय एनडी कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. बायका माझा एनडी कन्स्ट्रक्शन, नामदेवजी सदस्य साहेब, आमचे शहाजी शिंदे साहेब, विष्णुबाई उसगावकर साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून टोटल एनडी कन्स्ट्रक्शन 5000 रुपये. लफ्ट केला जातोय पहिला चेंडू, 1 बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न, निघून गेलाय 4 धावेसाठी. येतोय अगदी महत्वाचा चौकार. वॉट अ बॅच. या चौकारानं आता धावसंख्येला थोडीशी उजळी आली आहे आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 69 या आकड्यावरती. 59 या आकड्यावरती.
अगदी वेगानं हाताळलेला चेंडू आपण पाहिलं तर अति वेगानं बाहेर, थोडासा अंपायर सांगतात जास्त बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने आता 7 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे 4, बाकी आहे तब्बल 2. टॉस साठी या कॅप्टन जय भवानी टीम आणि त्याचबरोबर जय हिंद 11 दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. यावेळी देखील वेगानं हाताला चेंडू आपण पाहिलं तर पायावरती आढळतो जरूर आणि त्यानंतर अगदी डिक्लेअर मध्ये जाते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू. 61 धाव संख्या स्कोर कार्ड वरती अद्याप आतापर्यंत आपण पाहिलं तर सजली आहे आणि आता शेवटचा चेंडू असेल इनिंग क्रमांक 1 चा आणि यानंतर असेल आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. वेगानं जरूर हाताला जातोय, अंपायर कळवतात व्हाईट बॉलचा इशारा. अतिवेग आणि हीच अतिवेग सध्या आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव टीम मध्ये जरूर ऍड होतीये. 62 धाव संख्या अद्याप स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. सेलिब्रेशन टीम सध्या बॅटिंग करते आणि विधी लिखित संघ सध्या आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू. ओहो डाउन ग्राउंड फटका चांगला खेळून काढला खेळाडू आहे. मिड विकेटला चेंडू गॅदर केला जातोय. दुसरा धावेचाही केला जातोय प्रयत्न आणि आता धाव संख्या 64 या आकड्यावरती 65 धावेचं आव्हान दिलंय सेलिब्रेशन टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना. 65 रन्स टू विन. अतिथी देव भव. थोड्याच वेळामध्ये व्यासपीठाच्या वरती आपण जरूर सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन्स या केला जाईल टॉस. जय भवानी टीम आणि जय हिंद टीम दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल आपण या करूयात लगेचच टॉस. चला टॉस करूयात. मी विनंती करेन आमचे सन्माननीय अधनिया एनडी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा नामदेवजी सनस साहेब, सन्माननीय अधनिया शहाजी शिंदे साहेब, विकीभाई उसगावकर साहेब, मी विनंती करेल आपला सर्वांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. आमचे विकीभाई उसगावकर साहेब असतील, आमचे शहाजी शिंदे साहेब असतील आणि एनडी कन्स्ट्रक्शनचे आमचे नामदेवजी सनस साहेब असतील म्हणजे एनडी सनस साहेब असतील. या संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या मॅचचा टॉस केला जातोय. 65 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. वा, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये जी एनडी कन्स्ट्रक्शन टीम सध्या आपण पाहिलं तर खेळते आणि त्या एनडी कन्स्ट्रक्शन ही टीम आपण पाहिलं तर सन्माननीय शहाजीजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा टॉस केला जातोय. टॉस केला गेलाय. थँक्यू सो मच टीम. जय हिंद संघाने टॉस अखेरीस जिंकला आणि ते घेत आहेत बॅटिंग. थँक्यू सो मच. बरोबर, त्यांनी बॅटिंग तुम्हाला बॉलिंग आहे ते दोघांना जे हवं ते भेटलंय. थँक्यू. जय भवानी वन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. मी विनंती करेल एनडी कन्स्ट्रक्शन यंदा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील खेळते आणि त्या टीमचे आपण पाहिले तर अगदी आयकॉन खेळाडू शरद कोंढाळकर आहे एनडी कन्स्ट्रक्शन या टीमचा. अतिथी देव भव. योगेश दादा विनंती करेल आपण मान्यवरांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये जरूर करूयात. अतिथी भव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला एनडी कन्स्ट्रक्शन ही टीम खेळताना आपण पाहतोय आणि त्या टीम मधून आपण पाहिलं आयकॉन खेळाडू शरद कोंढाळकर ही खेळतोय. मी विनंती करेल एनडी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्माननीय अधनीय नामदेवजी सनस साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय नामदेवजी सनस साहेब यांचा सन्मान सध्या आपण पाहिलं तर अतिथी कक्षामध्ये योगेश दादा यांचे शुभ हस्ते सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. यंदा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला देखील संघ तुम्ही खेळताना पाहाल एनडी कन्स्ट्रक्शन. त्याचबरोबर दादा विनंती करेल आमचे सन्माननीय अधनीय शहाजी शिंदे साहेब देखील आपण पाहिलं तर आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय शहाजी शिंदे साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात यावा. हे संपूर्ण आमचे मान्यवर
अगदी आज सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अगदी उपस्थित राहिले आहेत, त्यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आदरणीय शहाजी शिंदे साहेब यांचाही सन्मान आपण पाहिलं तर अतिथी कक्षामध्ये केला जातोय। प्रेमाची आपुलकीची माणुसकीची उबदार शाल आणि प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपले आभार व्यक्त केले जात आहेत। त्याचबरोबर मी विनंती करेल, आज या सोहळ्यासाठी आमचे विकीभाई उसगावकर साहेब देखील आपण पाहिले तर जरूर उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आदरणीय विकीभाई उसगावकर साहेब यांचाही सन्मान आपण पाहिले तर घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं घेतला जातोय। खूप खूप धन्यवाद, आपण सर्वजण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत, या व्यासपीठाची शोभा वाढवलीत। आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। जाऊयात मॅचच्या दिशेनं। लेग बाईच्या सुरुवातीमध्ये आलेली अगदी आपण पाहिलं तर एक धाव, पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट गेला आणि त्यानंतर एक धाव आणि तब्बल 65 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय। 65 धावा या मॅच मध्ये करायची आहे जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीम विदिली की टीमला। ओहो हो, व्हॉट अ स्ट्रोक, स्क्वेअर कट, अप्रतिम फटका खेळून काढला। बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर सूर्यकांत यांच्या माध्यमातून सूर्यकांत, दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण पाहतोय धाव संख्या 5 या आकड्यावरती। ओहो हो हो, व्हॉट अ बॉल, अमर मराठेचा स्पेशल वन होता, बॅटिंग पॅडच्या मधून जाणारा वेगवान रखरखत्या आगीच्या निखारा होता। डॉट बॉल, निर्धाव चेंडू, मॅच अगदी अप्रतिम बनत चालले। सूर्यकांत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच बॉन्ड अमित वरे। लॉट करण्याचा प्रयत्न, नकार दिला जातो, चेंडू हातामध्ये जरूर आहे, फॉलो थ्रू मध्ये थांबवला नाही। अगदी आपण पाहिलं तर एक चौकार आल्यानंतर ज्या पद्धतीने मॅच मध्ये कमबॅक केला गेला तो आपण पाहिलं तर अमर मराठेचा खूप महत्वाचा राहिला। टीमची टोटल स्थिर आहे त्या जागेवरतीच अगदी 5 या आकड्यावरती, 5 धावसंख्या स्कोर कार्ड वरती। यानंतर असेल आजच्या रात्रीतली अगदी शेवटची मॅच। यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, 22 स्वरूपामध्ये अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव जाते। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती। ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 1 चा खेळ इथे संपला गेला। बरोबर आपण पाहिलं तर 11:43 मिनिटानं पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 1 चा टाकण्यात आला आणि बरोबर 3 मिनिटांमध्ये आता ही ओव्हर संपली आहे आणि आता मात्र शेवटच्या 4 ओव्हर्स बाकी आहेत। 65 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 59 धावा विजयासाठी हव्यात 24 चेंडू मध्ये। चला स्पीड अप घ्या टीम प्लीज, चला टीम थोडासा स्पीड अप घ्या प्लीज। सहा धाव संख्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण जातोय। चला स्पीड अप घ्या प्लीज, गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज रुपेश भावके। पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून निघून जातोय, अगदी 4 धावेसाठी अप्रतिम ड्राइव्ह लगावलाय। काय फटका खेळून काढला बॅटिंग करत असताना बॉन्डच्या बॅट मधून म्हणजे अजित अमित वरे। सध्या आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग साठी सध्या आपण पाहतो ज्या पद्धतीने ड्राइव्ह केला फटका, कारण की बॉन्ड आपण पाहिलं तर कव्हर ड्राइव्ह साठी ओळखला जातो, शॉर्ट आर्म पुल साठी ओळखला जातो, मिस्टर 360 साठी ओळखला जातो, कारण की भूमिपुत्र 360 मैदान आजही गाजवणारा खेळाडू आहे बॉन्ड। व्हाईट टेनिस क्रिकेटची रन मशीन, यावेळी फटका चांगला खेळून काढला, मिड विकेटला खेळाडू नाहीये तो वेगाने धावतोय, चेंडू कार्पेटला गुदगुल्या करत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि गाठली आहे त्यानं सीमारेषा। अप्रतिम फटका डाऊन द ग्राउंड, अगदी 4 धावा यासाठीच ओळखला जातो, रिकाम्या जागा चांगल्या भरतो आणि अमित वरेची खासियत आहे
म्हणजे वाईट टेनिस क्रिकेटची AK-47 अगदी पिस्तूल म्हटलं तरी चालेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटिंग त्याची राहिली आहे. कालच्या देखील मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला आहे. आजही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये धावा तब्बल 2 चेंडू 2 चौकार लगावतोय. मुंबई पोलीस म्हणून कार्यरत असणारा खेळाडू क्रिकेट असो किंवा इतर कोणतेही असो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहिलं तर अगदी जबाबदारीचं क्रिकेट खेळतानाही आपण पाहिलं. हो यावेळी देखील आपण पाहिलं पॉइंट रिजन मध्ये चेंडू वेगानं जातोय. चेंडूच्या मागे खेळाडू जरूर आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून गेला. सीमा पार येतो आणखीन एक चौकार. 3 चौकार अगदी 3 चेंडू 3 चौकार मात्र जरूर प्राप्त झालेत. संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. तब्बल ओव्हर क्रमांक 2 मध्ये विधी लिगेट या टीमचे ओनर आपण पाहिले तर सन्माननीय अक्षयदादा बेंदे आणि अक्षयदादा शेडगे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 म्हणजे 1000 रुपयाचं प्राइज जरूर आलेलं आहे. थँक्यू सो मच. विधी लिगेट संघाचे संघ मालक यांचा मी आभार व्यक्त करतो. अक्षयदादा बेंदे आणि अक्षयदादा शेडगे यांच्या माध्यमातून प्राइज जरूर आल्या. तब्बल धावसंख्या आपण पाहिले तर अगदी 18 या धावसंख्येवरती. थोडीशी चर्चा मात्र जरूर चालेल. मी विनंती करेल वेळ थोडासा कमी आहे भाऊ, स्पीडअप घ्या. सुरेख फटका उचलला जातोय. मिड विकेट रिजनला प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्याच्या हातामध्ये कॅच झाली आहे ड्रॉप आणि चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून जातोय. 4 धावेसाठी येतोय चौकार. ही बॅच या कॅच वरती असू शकली असती जर कॅच पकडली असती तर बॅच ही पकडली असती, कारण की कॅचेस महत्वाची आणि त्यामध्ये अमित बॉन्डची कॅच म्हणजे ती ही ड्रॉप झाली आहे. आणि संघाची धावसंख्या आता मात्र तब्बल 4 चेंडू 4 चौकार 22 धावसंख्या. व्हॉट अ बॅच. पुढे खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळून काढला. मिड विकेटला खेळाडू आहे, आता कॅच हातामध्ये पकडली आहे आणि अखेरीस अमित बॉन्ड अर्थातच आपण पाहिलं तर अमित वरेला आता मात्र माघारी यावं लागतंय. ज्या फलंदाजानं 4 चेंडू 4 चौकार लगावले तो 5व्या फटक्यासाठी गेला जरूर, मात्र खेळाडू ऑलरेडी तैनात होता आणि अमित बॉन्डला मात्र चले जाव चा इशारा केला जातोय. अभिषेकनं आपण पाहिले तर अप्रतिम कॅच तिथे मात्र पकडली गेली आहे आणि अभिषेक ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्यानं दाखवलं, या आधी झालेली चुकी जणू त्यानं भरून काढली आणि अमित बॉन्डला पाठवलं बागारी चले जाव. आणि हा इशारा करत असताना फलंदाज नाराज होऊन येतोय बॅक टू द डग आउट आणि दुसऱ्या बाजूने दाखल होतोय पाटण टेनिस क्रिकेटचा अर्थातच कॅप्टन 26 या नावानं नावारूपी झालेला अतुल भालेकर दाखल झाला मैदानामध्ये. 22 धावा 22. अतुल भालेकर एका बाजूला गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ज्या पद्धतीने रुपेश भावकेची गोलंदाजी राहिली आहे, कारण की रुपेश भावकेला पहिल्या 4 चेंडूवरती आलेल्या 4 चौकारानंतर देखील त्यांना आपण पाहिले तर कुठेतरी विकेट घेण्याचा मानस ठेवला आणि अखेरीस अमित बॉन्डची विकेट घेतल्यानंतर त्याचे 5 चेंडू मात्र पूर्ण झाले. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू मात्र ओव्हर क्रमांक 2 चा अजूनही बाकी आहे. चला टीम स्पीडअप घ्या प्लीज. ओहो, पहिला चेंडू लॉफ्ट केला, अगदी चेंडू हवेमध्ये निघून जातोय मॅक्सिमम 6 धावेसाठी. अतुल भालेकर आला आणि अतुल भालेकरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं रुपेश भावकेचं. रुपेश भावकेची ओव्हर बघायला गेली तर तब्बल आपण पाहिलं तर खूप महागडी ओव्हर म्हणू शकतो. 18 धावा तब्बल या ओव्हर मध्ये आतापर्यंत खर्च झालेत आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 22 धावा तब्बल या ओव्हर मध्ये आतापर्यंत खर्च झालेत. संघाची धावसंख्या तब्बल 28 या धावसंख्येवरती. यानंतरची मॅच जय भवानी विपक्ष जय हिंद अशी मॅच खेळली जाते. जय भवानी टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतल्या आणि जय हिंद संघाला सांगितलं या आणि बॅटिंग करा. येणारी तब्बल 18 चेंडू आणि अजूनही 37 धावेची गरज आहे. 18 चेंडू 37 धावा. मिस्टर मनोज
मिस्टर मनोज स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला जातोय. डिक्लेअर मध्ये एक धाव. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या मात्र दाखल झालेत. स्वरा उंडाळकर अजूनही मैदानामध्ये. बापरे, स्वरा उंडाळकरचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला पाहिजे. म्हणजे येणाऱ्या भारतीय महिला संघाचं प्रतिनिधित्व करणारी स्वरा उंडाळकर अजूनही मैदानामध्ये आहे. थोड्या दिवसामध्ये ती जरूर दिसेल. की सध्या लेदर क्रिकेट तिला आपण पाहिलं तर प्रशिक्षक जरूर तिच्या वडिलांकडून दिलं जात आहे. आणि येते दिवस लांब नाही आहेत जेव्हा आपण पाहिलं तर भारतीय महिला संघाचं ती प्रतिनिधित्व करेल. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 30 या धावसंख्येवरती. तब्बल ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत. ओव्हर क्रमांक 3 चांगल्या पद्धतीने हाताळली आहे मनोजनं. धावा फक्त आतापर्यंत आपण पाहिलं तर 31 या आकड्यावरती 31. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जैसे ते वैसे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत धावा बऱ्यापैकी थांबल्या गेल्यात. आणि ज्या पद्धतीने मनोजला आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 साठी बाहेर काढला. फलंदाजी करणाऱ्या टीमला आपण पाहिलं तर कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न या गोलंदाजानं केलाय. यावेळी देखील सुरेख फटका. थांबेल तो अतुल कसला आणि थांबणार तो अतुल भालेकर कसला. मी अगदी ठोकणार आणि मैं रुकेगा नहीं साला. या पद्धतीने सध्या मात्र बॅटिंग चालू आहे. मैं धोकेगा, मैं रुकेगा नहीं और मैं झुकेगा भी नहीं. आणि सध्या त्याच पद्धतीने बॅटिंग अतुल भालेकरची चालू आहे. संघाची धाव संख्या 37 या आकड्यावरती आता मात्र जाऊन पोहोचते 37. एक फलंदाज माघारी जरूर गेला पण अतुल भालेकरच्या बॅट मधून आलेले 2 षटकार कुठेतरी संघाची कहाणी आपल्या हाताने लिहितोय. पुढे घेण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चांगला हाताला मनोज आणि मनोजची यशस्वी ओव्हर समाप्त झाले असं म्हणायला हरकत नाहीये. 12 चेंडू आणि अजूनही 28 धावेची गरज आहे. 12 चेंडू 28 आणि 28 धावा 12 चेंडू. समीकरण आणि मॅच अजूनही ऑन आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज टीम, कारण की बरोबर 12 वाजत येतील आणि कदाचित यानंतर मला वाटतं माईक बंद ठेवूनच मॅच ठेवावी लागेल कारण की 12 वाजलेले आहेत. चला टीम. बादशाह म्हणजे या नावानं घनसोली कॉलनी क्रिकेटमध्ये ओळख ज्या खेळाडूला भेटली तो बादशाह दाखल झालाय सध्या गोलंदाजीसाठी. एक फिरकी गोलंदाज, कठोर गोलंदाज. ओहो हो, अपकट फटका चांगला आहे. पॉइंटला खेळाडू. व्हॉट अ डाइव यार, व्हॉट अ डाइव. याला बोलतात फिल्डिंग एफर्ट्स. वेल ट्राय. एक चांगला प्रयत्न सध्या मात्र राहिला जरूर. पहिला चेंडू आपण पाहिलं तर डाइव्ह करून कॅच पकडण्याचा प्रयत्न. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. ला अप्रतिम. फक्त आपण पाहिलं तर 2 धाबा इथे मात्र रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. ज्या पद्धतीने सूर मारला, धूर उडला जरूर, मात्र 2 धावा संघामध्ये जरूर ऍड झाल्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच संपूर्ण एनडी कन्स्ट्रक्शन नामदेवजी सनस साहेब, थँक्यू सो मच. आमचे शहाजी शिंदे साहेब आपले आभार व्यक्त करेल. विकीभाई उसगावकर साहेब आपले आभार व्यक्त करेल. थँक्यू सो मच. आपण सगळेजण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत. आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे 40 या आकड्यावरती 40. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिट आणि हात असा फ्री येते जिथे मॅच बनवण्यासाठी एक चांगला चान्स सध्या मात्र बॅटिंग करण्याच्या टीमला जरूर आला. खास करून आपण पाहिलं तर सूर्यकांतला आला. एका बाजूला अतुल भालेकर, दुसऱ्या बाजूला सूर्यकांत आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर बादशाह.
यावेळी देखील बाहेर निघून घेण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं कॅच साठी जरूर गेले, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. व्हॉट अ फिल्डिंग यार, अप्रतिम क्षेत्ररक्षण. तब्बल 4 धावा थांबवल्यात सचिन. व्हॉट अ फिल्डिंग सचिन धनावडे. काय क्षेत्ररक्षण आज आपण पाहिलं, डीप पॉइंटला त्याचं चालू आहे. डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे त्यानं आपल्या हातामध्ये ठेवलंय. यावेळी लिडिंग एज विकेटचं पतन, स्लीप अगदी तैनात होणार. बादशाहनं ज्या पद्धतीने जाळं टाकलं होतं स्लीपचं, त्याच जाळ्यामध्ये अडकला फलंदाज. आपण पाहिलं तर सूर्यकांत येतोय माघारी. अखेरीस नाना मैदानामध्ये झाले दाखल. कालच्या दिवसामध्ये नानानं पहिला चेंडू फेस केला होता, पहिला चेंडूवरती षटकार लगाला. व्हेरी फर्स्ट बॉल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नाना दाखल झाले आणि त्यांनी लगाला होता षटकार. समीकरण जर आपण मॅचचं पाहिलं तर येणारे तब्बल चेंडू अजूनही बाकी आहेत. 9 आणि 23 धाबेची गरज. 9 चेंडू 23 धाबा. नऊ चेंडू 23 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज टीम. बॅटिंग करणारी टीम चला स्पीडअप घ्या भाऊ प्लीज. 9-23. कारण की या शेवटच्या काही चेंडूवरती षटकार येणं देखील महत्वाचं आहे. कारण की 3 चेंडू बाकी, 3 मध्ये एकात 2 येणं महत्वाचं आहे, म्हणजे त्यावेळी मॅच चांगली बनेल. फुल टॉस चेंडू डालेगा तो यही तो पाएगा. कैच पकड़ ली है. व्हाट अ कैच, अप्रतिम चेंडू. विश्वास न पकडली है कॅच. नाना पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, तदनंतर कॅच पकडली. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूयात कशा पद्धतीने कॅच पकडली गेली आहे. हा रिप्ले टेलिकास्ट. चेंडू अगदी हवेमध्ये. व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. अगदी ज्या पद्धतीने हा चेंडू पकडला, स्किट झाला, मात्र शेवटपर्यंत चेंडू मात्र सोडला नाहीये. शुभम दाखल झाला नवीन बॅटर मैदानामध्ये. एक रायझिंग स्टार, उभरता सितारा दाखल होतोय. बॅट्समन शुभम. चला स्पीडअप घ्या टीम प्लीज. चला टीम स्पीडअप घ्या प्लीज. $42. यावेळी यॉर्कर चेंडू अगदी खोदून करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी अखेरीस आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना बादशाहची. मात्र अजूनही चेंडू आपण पाहिलं तर तब्बल 1 बाकी आहे. मॅच बनवण्याचा प्रयत्न बादशाह सध्या करतो, मात्र शुभम कडे ही संधी आली आज आणि त्या संधीचं सोनं त्याच्या माध्यमातून केलं जाईल का. यावेळी देखील बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी हाताळली. तब्बल दोन्ही चेंडू डॉट आलेत. आता 6 चेंडू आणि तब्बल 23 धावेची गरज. 6 चेंडू 23 धावा. 6-23. चला स्पीडअप घ्या टीम प्लीज. शेवटच्या 6 चेंडू बाकी आहेत आणि यानंतर देखील एक मॅच शेवटची बाकी आहे. बरोबर 12:02 झाली आहेत टीम. चला नेक्स्ट टीम लगेच सज्ज राहा. जे भवानी टीम आपण लगेच सज्ज राहायचं. बाद झाली की लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. मनोज राऊत 40+ अनुभवी खेळाडू आणि 40+ गोलंदाज सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. मनोज राऊत. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, कॅच पकडली आहे, मॅच पकडली आहे, मॅच बनली आहे. या कॅचनं मॅच पूर्णपणे बनली गेली आहे.
अक्षय दाखल झाला. चला भाऊ प्लीज स्पीड अप घ्या प्लीज टीम. 5-23. यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू आणखीन एक कॅच. तुम्हाला वाटेल रिप्ले टेलिकास्ट दाखवला, पण हा रिप्ले टेलिकास्ट नाहीये. हा पुन्हा एक नवीन फलंदाज, पुन्हा नवीन चेंडू, पुन्हा तेच क्षेत्र, तोच खेळाडू आणि कॅच पकडली. आणखीन एक फलंदाज गॉन. 4 चेंडू 23 धावा. मिस्टर समीर बॅटिंग साठी जरूर दाखल झालेत. चार 23. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस येईल 1. तब्बल 2 धावा आणि 4 चेंडू. आता मात्र 21 धावेची गरज. 4 चेंडू 21 धावा. हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये जरूर ठेवलं जाते. 4-21. हो, चांगला चेंडू हाताला जातोय. फक्त आता शेवटची 3 चेंडू मात्र बाकी आहेत. या मॅचची कहाणी ऑलमोस्ट लिहिली आहे बऱ्यापैकी. आपण पहिली तर विरू पासवान यांच्या टीमनं गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अर्थातच सेलिब्रेशन या टीमनं अगदी शेवटचे 3 चेंडू 20 धावा. आणि यानंतर मॅच आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतरची मॅच आपण पाहिली तर जय भवानी आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर जय हिंद टीम. जय भवानी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग मध्ये जरूर उतरताना दिसेल. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चांगला चेंडू हाताला जातो. चेंडू पडतोय लेग स्टिकच्या अगदी वरून आणि तब्बल शेवटच्या 2 चेंडू आता मात्र जरूर बाकी आहेत. एक चांगली मॅच यानंतर आणि आताची मॅच देखील आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक करणे टीम ज्या पद्धतीने सेलिब्रेशन संघानं विरू पासवान यांच्या टीमनं आतापर्यंत मॅच बनवली. एक प्रतिम गोलंदाजी बॉलिंग अटॅक दमदार राहिला त्या टीम मध्ये आतापर्यंत जर विचार केला तर. अगदी वाईट बॉल +1. 2-18. थँक्यू प्रवीण दादा फनसे. थँक्यू तात्या. थँक्यू सो मच. ओहो, यावेळी देखील हलक्या हाताने जरूर चेंडू आपण पाहिलं तर खेळून काढला. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी 1 to go. टीम यानंतर लगेच दाखल व्हायचं. चला टीम लगेच मैदानामध्ये तयार राहा. जय भवानी संघ लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे टीम मॅच झाल्यानंतर. थँक्यू सो मच. या मॅच मध्ये विजेता राहिला सेलिब्रेशन टीम अर्थात विरू पासवान यांचा मालकीचा संघ आणि या सेलिब्रेशन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या टीमचा आपण पाहिलं तर अर्थातच हिरो राहिला मॅन